कोयता आहे कोयता, ते आमचे वंजारी समाजाचे नेते आणि ओबीसीचे नेते आदरणीय टीपी मुंडे साहेब बंजारा समाजाचे आमदार आदरणीय राजेश भैया राठोड, मच्छिंद्रजी भोसले, ज्याने आमच्या खांद्याला खांदा लावून 24 घंटे ज्याने रात्रंदिवस केले साहेब, यामध्ये बसलेल्या एकाही माणसाला मी इमानदारीने सांगतो, सेवालाल महाराजाच्या शपथीने सांगतो, एकही माणसाला आम्ही पैसे आणि गाडी दिले नाही. सगळे माणसे आमच्या इमानदारीची माणसं आहेत, वाडी तांड्यातली माणसं आहेत. काय परिस्थिती निर्माण झाली, परिस्थिती काय निर्माण झाली. आम्ही म्हणत होतो 27% आरक्षणच्या मदत कोणत्याही समाजाला 1 इंच सुद्धा जागा आम्ही मिळू देणार नाही. भुजबळ साहेब त्या ठिकाणी बोललेत. बोलल्यानंतर लगेच भुजबळ साहेबासारख्या या महान नेत्याला बोलू लागलेत. अरे काय म्हणे तू काल जेलमध्ये होता, काल म्हणे झुणका भाकर खाऊन आला म्हणे, हे 60च्या वर गेलेत, यांना काही समजत नाही. मी त्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे साहेब, आमची सभा तुम्ही उधळून टाकायची जी भाषा केली होती काल, त्याला ओपन मध्ये चॅलेंज करणाऱ्या महाराष्ट्रातला एकुलता एक ओबीसीचा मी कार्यकर्ता आहे. का बाबा, का पण बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला घटनेचा अधिकार दिलाय, बोलायचा अधिकार दिलाय, लिहायचा अधिकार दिलाय, सभा घ्यायचा अधिकार दिलाय, नाचण्याचा अधिकार दिलाय. तुमच्या नावाने काही सातबाराने ठेकेदारी दिलेली नाही आहे. आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरत आहोत, तुम्ही आमच्या घरामध्ये घुसत आहात. मग आमच्या घरामध्ये जर तुम्ही घुसत असाल, तुम्हाला विरोधही करायचं नाही, सभाही घ्यायच्या नाही, मेळावे घ्यायचे नाही, ही कोणती नीतिमत्ता आहे. मित्रांनो, आपल्याला जाता जाता सांगेल, तमाम ओबीसी आणि विमुक्त भटक्यांचं या देशाच्या महामानवाचा जन्म झालाय. एका महामानवाचा जन्म झालं, त्या महामानवाने तुम्हा आम्हाला फार मोठं शस्त्र दिले. मित्रांनो, तुम्हा आम्हाला बाबासाहेबांनी शस्त्र दिलंय. या देशाच्या पंतप्रधानाला एकमताचा अधिकार, या राष्ट्रपतीचा एकमताचा अधिकार, वाडीमध्ये गाडीमध्ये राहणाऱ्याला एकमताचा अधिकार. एवढंच नाही, टाटा बिर्ला धीरूभाई अंबानीला एकमताचा अधिकार, वाडी तांड्यामध्ये राहणाऱ्याला एकमताचा अधिकार, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्याला एकमताचा अधिकार, रस्त्यावर भीक मागणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा एकच मताचा अधिकार, मृत्यूच्या खाटावर असलेला, ज्याचे श्वासोश्वास चालू आहे, हृदयाचे ठोके चालू आहे, पण कुठलीही संवेदना नाही, मृत्यूच्या दारावरच्या माणसाला सुद्धा बाबासाहेबांनी एकमताचा अधिकार दिलं. पण त्या एकमताचा अधिकार मित्रांनो, आम्ही हे पापी लोक या महाराष्ट्रामध्ये तुमचे आम्ही आमदार केले, तुम्ही आमचे खासदार केले, तुमचे मंत्री केले, तुमचे मुख्यमंत्री केले, तुमचे कारखाने आहेत, तुमचे सोसायट्या आहेत, तुमचे कॉलेजेस आहेत, तुमचे या ठिकाणी सगळंच आहे. आम्ही जाहीरपणे आवाहन करू इच्छितो, जेवढं तुमच्या जवळ आहे, जेवढं तुमच्या जवळ आहे ते सगळं ओबीसीला देऊन टाका. 27% आरक्षण तुम्ही सगळं घ्या. काही अरे बाबांनो, वडार असेल, घिसडी असेल, कैकाडी असेल, साळी माळी तेली तांबोळी लोहा सुतार समाज आजही गावामध्ये कशा अवस्थेमध्ये राहतात. अरे तुम्ही काय वडार समाजाच्या, घिसडी समाजाच्या, कैकाडी समाजाच्या पोरासोबत तुम्ही त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये जाणार आहात का? या गोष्टी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. साहेब, नांदेड शहरामध्ये आम्ही राहतो, 8 ते 10 त्या ठिकाणी वसतिगृह चालतात, त्या ठिकाणी 4-4 मजल्याचे वसतिगृह आहेत. आमचेही पोरं आहेत साहेब, आमचेही पोरं शिक्षणामध्ये आहेत, आमच्याही पोराला शिकावं असं वाटते, आमच्या पोराला काही या ठिकाणी शिष्यवृत्ती भेटत नाही, आरक्षणाचा काही लाभ भेटत नाही. मला हात जोडून विनंती आहे साहेब, आम्ही तळवळीचे कार्यकर्ते आहेत. ही हिंगोलीची जाहीर सभा असेल, मी आपल्याला आवाहन करतो, महाराष्ट्राच्या तमाम नेत्यांना आवाहन करतो, मित्रांनो
आता नेत्यांना एकच सांगायचं आहे, पार्टीचे जोडे बाजूला फेका, पार्टीचे जोडे बाजूला फेका, मान अपमान बाजूला फेका. तुमच्या आमच्या सन्मानासाठी, ओबीसी मुक्त भटके बलुतेदारांच्या सन्मानासाठी एका व्यासपीठात तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये नवीन परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण सर्व आलात, संयोजक या नात्यानं माझ्या मागे जरासं उभे लागलेली माणसं आहेत, त्यामुळे मला आटपतं घ्यावं लागते. तांड्यातली माणसं, जय सेवालाल, सेवालाल महाराज की. इथं आलेल्या सर्व तमाम उमरखेड, महागाव, हदगाव, किनवट, नांदेड, यवतमाळच्या सर्व ओबीसी बांधवांचं मी स्वागत करतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय सेवालाल, जय मल्हार. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर या विधान परिषदेचे आमदार राजेश भाऊ राठोड, विधान परिषदेचे माजी आमदार रामरावजी वडकुते साहेब यांना विनंती करतो की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करा. भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यामाता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रति मी अभिवादन करतो. आजच्या या ओबीसी मेळाव्यासाठी तीन आजच्या या ओबीसी मेळाव्यासाठी आलेले आमचे महाराष्ट्राचे बुलंद तोप आणि आमचे सगळ्याचे ओबीसी तारणहारण करते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, या ठिकाणी आमच्या समाजाचे आणि माझे नेते माननीय प्रकाशजी शेंडगे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मंच, या ठिकाणी सर्व या जिल्ह्यातील आजूबाजूतील आलेल्या भागातील सगळे या ओबीसी बांधव. मी काय साहेब जास्त वेळ बोलणार नाही, परंतु प्रथमतः या जिल्ह्यामध्ये आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि हा जिल्हा ओबीसीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपल्याला माहीत असेल की 2014ला लाट असताना सुद्धा ओबीसीचा एक मोठा नेता माननीय कैलासवासी राजीव सातव यांना आम्ही सगळ्यांनी निवडून आणलेले. मला एवढंच सांगायचं की हे ध्यानात ठेवा, एकदा ओबीसीने ठरवलं तर काय होते हे मूर्तिमंत उदाहरण हे सातव साहेबांच्या माध्यमातून आपल्याला आहे. आणि म्हणून कोणी कोणाला पाडायची भाषा करू नये. तुमच्या काय झोळीमध्ये 50 मतं नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला एका मताचा अधिकार दिला, तुम्हाला एका मताचा अधिकार दिला. आणि म्हणून अशा प्रकारच्या धमक्या कोणी देत असेल, हा देश हे राज्य संविधानाने चालते. संविधानानं आरक्षण दिलेले, आज मंडल आयोगानं आम्हाला आरक्षण दिलेले. मंडल आयोगानं कुठेही तुम्हाला त्यामध्ये सांगितलं नाही. 5 आयोगाने तुम्हाला रिजेक्ट केलेले आहे, 9 जजने तुम्हाला रिजेक्ट केलेले आहे. तरी सुद्धा तुम्ही जर ताकदीच्या जोरावर म्हणत असाल तर तुम्ही हे लक्षात ठेवा, आम्ही संयम पाळला. आम्ही तुम्हाला मोठे भाऊ म्हणतो, छोट्या भावाच्या ताटातले घेसाल तर काय होईल ही जनता तुम्हाला दाखवून देईल. एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद. यानंतर आदरणीय छगन भुजबळ साहेब आणि मान्यवर, या ठिकाणी उपस्थित ओबीसी विजयंतीचे माझे बांधव आणि भगिनींनो, आज या मेळाव्याच्या माध्यमातून विजयंतीचा प्रवर्ग हा ओबीसीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. या लोकसभेमध्ये येत असताना निश्चितच माझे मोठे बंधू स्वर्गीय राजीवजी सातव यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. हा त्यांचा मतदारसंघ, त्यांच्या स्वप्नातील हिंगोली ही मला त्या ठिकाणी दिसते. आदरणीय साहेब, मला या मंचावरून विजयंतीचे 1-2 मुद्दे या ठिकाणी मांडावेसे वाटतात की आज 75 वर्ष झाले, सुवर्ण महोत्सवी वर्ष स्वातंत्र्याचं साजरं करत असताना विमुक्त भटके आणि वंचित समाजाच्या लोकांचे प्रश्न, त्यांचा विकास आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे, कुठे आहे विमुक्त, कुठे आहे भटके. बंजारा समाज आणि विमुक्त जमातीला एकीकडे जमाती आणि ट्राईब म्हटलं जातं आणि दुसरीकडे त्यांना डिनोटिफाईड म्हणजे
ज्याची कुठे नोंद नाही असा समाज, मग भारतामध्ये आम्ही आहोत की नाही, हा प्रश्न या ठिकाणी या सभेमध्ये मला मांडायचा आहे. या प्रवर्गामध्ये येणारे बंजारा, लमानी, बेरड, नायकडा, भामटा, घंटीचोर, उचलिया, खिसेकतरू, टकारी, वडारी, भिल्ल, छप्परबंद, कैकाडी, काथोटी, कटकरी, कोळी, महादेव कोळी, पारधी, वडार, रामोसी, फासे पारधी, चिंगरी, लंगोटी, बैलवाले, नंदी बैलवाले, पोपटवाले, माकडवाले, वासुदेव, भाट, मसानजोगी, गोसावी, गोंधळी, वंजारी, धनगर, हाटकर, आस्वलवाले, सापवाले, गवळी, गोपाळ, बेलदार, गारुडी, सिकलकर, बारा बलुतेदार आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गात येणाऱ्या शेकडो जाती आज 75 वर्षानंतर कुठे आहे? आजही अनेक तांड्यांना जोड रस्ते नाहीत, आजही अनेक तांड्यांमध्ये पिण्याचं पाणी नाही. या मराठवाड्यामध्ये आम्ही ज्या ठिकाणी हैदराबाद स्टेटचा भाग होतो, निजाम सरकारचा भाग होतो, इथे आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आम्ही आदिवासीमध्ये येतो. मी विमुक्त जातीत येतो आणि माझे नातेवाईक तिथे आदिवासी प्रवर्गात घेतात. मग एसटी ब या नावाने तुम्ही आम्हाला विमुक्त जातीतील या 14-15 जातींना आरक्षण द्या, ही मागणी मला या ठिकाणी करायची आहे. बंजारांना एसटी ब याच्यासाठी की मूळ एसटीला हात न लावता केवळ 3% आरक्षण तुम्ही बंजारा समाजाला आणि या जातींना द्या. 371 जे कलम जे कर्नाटकच्या नॉर्थ ईस्ट कर्नाटकला तुम्ही लागू केलं ते मराठवाड्याला लागू करा. महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचा समावेश होताना आम्हाला वचन दिलं होतं की तुमचं जास्तीचा विकास आम्ही करू. कुठे केलाय विकास? कुठे आहे वैधानिक विकास मंडळ? आणि कुठे मराठवाड्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना 8% आरक्षण नोकरीमध्ये आणि 8% आरक्षण शिक्षणामध्ये द्यावं, एवढीच मागणी मी या ठिकाणी करतो. आणि विमुक्त भटक्यांना न्याय देण्यासाठी तुमचा काय प्लॅन आहे? हे 75 वर्ष गेले आणि 300 वर्षानंतर तुम्ही आमचा विकास करणार का? हा प्रश्न विचारून थांबतो. जय ओबीसी, जय सेवालाल. सर्व वक्त्यांना मी या ठिकाणी कृपया विनंती करतो की उन्हाचा पारा वाढत आहे, बऱ्याच वेळचे जनता बसलेली आहे आणि या ठिकाणी प्रकाशांना शेंडगे आणि भुजबळ साहेबांना सर्वांना ऐकायचं आहे, म्हणून कृपया थोडं वेळेचं भान ठेवा. यानंतर कोकणातील कुणबीचे नेते चंद्रकांत बावकर साहेब, ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष, यांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. जय ओबीसी, जय ओबीसी. ओबीसींच्या एल्गार महामेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक, आदरणीय तुमचा आमचा स्वाभिमान, अभिमान, अस्मिता, आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष, माझे नेते आणि या ओबीसींच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्यानं आवाज उठवणारे आणि घुसखोरी करणाऱ्यांना थांबवणारे आदरणीय प्रकाश अण्णाजी शेंडगे साहेब, या ठिकाणी उपस्थित मंचावर असलेले सर्व मान्यवर, मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही. मला माझी जात सांगणं आवडत नाही, परंतु मला मजबूर केलं गेलेलं आहे माझी जात सांगायला, म्हणून मी आपल्यासमोर या ठिकाणी सांगतो. मी कोकणातला कुणबी आहे, खराखुरा कुणबी आहे. आजकाल कुणब्याची जात चोरायला निघाले जे लोक आहेत, जात चोरायला जे निघालेले आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की मराठा हा कधीही कुणबी नव्हता आणि नाही. आणि त्यामुळे जो सधन आहे, जो जमीनदार आहे, जो सरकारी नोकरीमध्ये IPS IAS अधिकारी आहे, राज्यकर्ते आहेत, असे लोक कुणबी होऊ शकत नाही, ओबीसी होऊ शकत नाहीत. या उलट तुम्ही म्हणता आम्हाला कुणबी व्हायचंय, परंतु आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्हाला
तुमच्यासारखे जमीनदार राज्यकर्ते मराठे व्हायचंय आणि त्यासाठी मी आपल्याला आवाहन करतो की जी तुमची अधोगती आहे ती अधोगती करणारे कारणीभूत तुमचे मराठे सत्ताधारी आहेत असं तुम्हीच म्हणता. मग त्यांना तुम्ही घरी बसवा. या ओबीसीना या ठिकाणी महाराष्ट्राचं राज्य करू दे. तुमचे प्रश्न सुटले म्हणून समजा. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगतो, आत्महत्यांचं सांगितलं जातं. 2 मिनिटं फक्त, 1 मिनिट फक्त. आत्महत्यांचं सांगितलं, सर्वात जास्त मराठे शेतकरी आत्महत्या करतात. याच्यामधून एक दुसरा अर्थ असा निघतो, कुणी आत्महत्या करावी अशी मनोमन आम्हाला इच्छा नाही आहे. ते आमचे बंधू आहेत. परंतु जो शेतकरी आहे, जो मोठा शेतकरी आहे, ज्याच्याकडे शेती जास्त आहे, ज्याच्याकडे जमीन जास्त आहे, तो शेतीमध्ये जास्त त्याचं नुकसान होतं आणि त्याचं जास्त नुकसान होतं. त्याच्यामुळं त्यातला नाईलाजानं आत्महत्या करतो. दुःखाची बाब आहे. परंतु त्याच्यामधून सिद्ध होतं की मराठा समाजामध्ये जमीनदार भरपूर आहेत आणि ते जमीनदार आहेत आणि आत्महत्येला जर जमीन कारणीभूत असेल तर ही सगळी जमीन 2/3 जागा मराठ्यांच्या नावावर जी आहे ती सर्व जनतेमध्ये, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये वाटून टाका. तुमचं दुःख दूर होईल. त्यामुळे राज्यकर्ती जमात जी आहे, तुम्ही म्हणता की आम्ही राज्यकर्ती जमात आहेत, त्याने आमचं नुकसान केलं. तुमचं नुकसान केलं तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही या ओबीसींवर एकदा विश्वास ठेवा. आम्ही आतापर्यंत तुमच्यावर विश्वास ठेवला, याच्या पुढे आम्ही तुमच्यावर विश्वास अजिबात ठेवणार नाही. पण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे जर प्रश्न, तुमची गरिबी जर नाही संपली तर मला सांगा. मी या ठिकाणी फक्त एकच वाक्य बोलतोय. एक म्हण आहे पुण्याकडची की कुणबी माजला पाटील झाला, पाटील माजला देशमुख झाला आणि देशमुख माजला तो मराठा झाला. म्हणजेच कुणबी माजला तो मराठा झाला, मग तो कुणबी कसा काय असू शकतो. त्यामुळे कुणबी म्हणून सरसकट ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण मिळता कामा नये या मताचे आम्ही आहोत. त्याशिवाय जातीय जनगणना एकदा झाली की दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. राज्य सरकारने जातीय जनगणना करावी आणि आमचं माप आमच्या पदरात टाकावं, मराठ्यांचं माप मराठ्यांच्या पदरात टाकावं, एवढं मी या ठिकाणी राज्य सरकारला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय ओबीसी. धन्यवाद. यानंतर नावी समाजाचे नेते कल्याण दळेसाहेब यांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. संविधान दिनानिमित्त आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा. आजच्या या महा एल्गार मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश अण्णे शेंडगे साहेब, तुमच्या आमच्या सगळ्यांचे ओबीसीचे गळ्यातले ताईत आदरणीय भुजबळ साहेब, माझे गुरु आदरणीय शब्बीरजी अन्सारी साहेब, सन्माननीय आमदार राठोड साहेब, आदरणीय वडकुते साहेब, तडस साहेब, मुंडे साहेब, गायकवाड साहेब आणि उपस्थित सर्वच ओबीसी भटके बाराबलुतारातले सगळे असलेले सन्माननीय नेतेगण, उपस्थित जनसमुदाय बंधू आणि भगिनींनो. साहेब, आत्ताच भाषण करताना एकानं सांगितलं की राजकारणाचे जोडे, पक्षाचे जोडे बाजूला काढून ठेवा. माझं त्या पलीकडे या ठिकाणी म्हणणं आहे, मी राजू सातोचा चेला आहे. आज राजू सातो या महाराष्ट्रामध्ये हयात असतात तर कल्याण दळे कुठल्या कुठं असतात. मला आपल्याला विनंती आहे, जोडे बाजूला करू नका. महाराष्ट्रात ओबीसींचा जोडा असणारा पक्ष तयार करा. आम्ही कधी आमदार खासदार होणार आहेत? लोहार, सुतार, कुंभार, गुरोज, शिंपी या मायक्रो ओबीसीच्या 300 जाती या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि या महाराष्ट्राला 70 वर्ष आपल्याला स्वतंत्र झाल्यानंतर बी आम्हाला न्याय या ठिकाणी मिळाला नाही. 27 लाडू या ठिकाणी आम्हाला आरक्षणाचे मिळाले, पण ते लाडू कोणाकोणाला मिळाले याचं आत्मपरीक्षण या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. आमच्यापर्यंत तो लाडू आता अजून आलाच नाही.
एखादा 2 लाडू आला साहेब तर ते काल्याच्या कीर्तनासारखं अण्णा ते लाडू कालून दिला, त्याच्यात मुरमुरे टाकले, फेकून दिले. आमच्या हाताला तर काहीच लागलं नाही. जर आमच्या हाताला काही लागलं नसेल तर हे जमीनदार म्हणतात का आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, मग आमचा धंदा तुम्ही करा, तुम्ही ओबीसीत या. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवणारा आमचा पठ्ठ्या होते शिवबा म्हणून वाचले शिवबा. ही लढाई छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई 12 बलुतेदार, 18 बलुतेदार आणि भटक्या मुक्तांनी उभी केलेली लढाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा वंशज हा कल्याण दळे या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे साहेब, ही वेळ आलेली आहे. मी छोटा कार्यकर्ता आहे, पण प्लीज ह्या सगळ्यांची भावना आहे की एक स्वतंत्र पार्टी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या हक्काची असली पाहिजे. पाहिजे की नाही पाहिजे? तुम्ही आम्हाला दुसऱ्याला मतदान करायचं सांगू नका, मला चिठ्ठी देऊ नका. महाराष्ट्रामध्ये ओबीसीची हक्काची पार्टी पाहिजे. भुजबळ साहेब, शेंडगे साहेब, तिकीट देणारे तुम्ही पाहिजे, मागणारे नाही. आणि तुम्ही पार्टी काढली तर 50 आमदार 12 बलुतेदाराची होतील अशी अपेक्षा मला या मेळाव्यानिमित्त व्यक्त करायची. आम्ही कधी स्वप्न पाहावं? त्या विधान भवनाच्या दरवाजामध्ये आम्हाला पासेज भेटत नाही. आजही विधान भवन आम्हाला या ठिकाणी माहित नाही. मग ह्या गावगाड्यामध्ये 12 बलुतेदार जो वंचित पडलेला आहे, त्या वंचिताला न्याय देण्याची भूमिका या महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भगवान. धन्यवाद. यानंतर मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. चिट्ठी देऊ नका बाबा, अगोदरच बोललो. आज के इस रामलीला मैदान हिंगोली के अंदर विराट विराट पूरे विदर्भ से आए हुए तमाम लोगों को मैं आदाब करता हूं, सलाम करता हूं. जय ओबीसी. आज के इस व्यासपीठ पर बैठे हुए तमाम जिम्मेदारान, डॉक्टर BD चौहान साहब, नाइक साहब, उड़कुते साहब, लोग भूल गए हैं वसंतराव नाइक जी को. वसंतराव नाइक जी अगरचे मुख्यमंत्री नहीं होते तो 1967 में ओबीसी को आरक्षण नहीं मिलता. क्या वजह है? जब BD देशमुख 1961 में बनी और 67 में उन्होंने अपनी सिफारिशात दी, उस वक्त के समाज कल्याण मंत्री बाबूराव भारस्कर ने जब कैबिनेट में रखा, वो कौन सा समाज था जिसने कैबिनेट को हिला दिया था कि नहीं होने देंगे, नहीं होने देंगे. मगर वसंतराव नाइक ऐसे इंसान थे, इतने मजबूत आदमी थे, उन्होंने निर्णय लिया और 1967 में ओबीसी को पहला रिजर्वेशन मिला. वो सिर्फ 10% था, 10, बहुत ज्यादा नहीं था, 10%. एजुकेशन में कुछ नहीं था. कल जो मंडल और कमंडल की बात करने वाले लोग कह रहे थे भुजबल साहब के नाम से, उनको मालूम है कि उनका नेता कौन था जनता दल का? मंडल को इंप्लीमेंट करने में हमारा जनता दल था. उसमें शब्बीर अंसारी तुमसे ज्यादा जेल में जाए क्या है? मंडल कमंडल की बात करते हो. अरे तुम्हारा नेता आंजनी शरद यादव, मुझको, मेरे गुरु एडवोकेट जनार्दन पाटिल को, कपिल पाटिल जो आमदार है, उनको कहा चलो हमको छगन भुजबल जी के पास जाना है. वो महापौर है और वो ओबीसी के बड़े नेता है. कहां तुम सो गए थे जब शरद जी यादव भुजबल साहब के बंगले पे गए थे? तुमको आठवण करना चाहिए. कैसी मंडल और कमंडल की बात करते हो? किधर की बात करते हो? कहां गप्पा मारते हो? भुजबल साहब को तो मुख्यमंत्री की ऑफर थी, ठुकरा कर तो इधर आए और मंडल की लड़ाई लड़ी. भुजबल साहब वो शख्स है जो बहुत दूरअंदेश आदमी है, जिनको समझ गया था
कि 40 साल में मंडल की अमलबजावनी नहीं हुई, इमीडिएटली उन्होंने समता परिषद को बनाया। अगर जो समता परिषद नहीं बनाते तो ना मालूम कितने दिन तक अमलबजावनी नहीं होती। दो मेड़ावे, एक जालना में जहां उन्होंने ठहराव पारित कर दिया था कि मंडल पर इमीडिएटली अमलबजावनी की जाए। दूसरा मेड़ावा पूना में, जहां राष्ट्रपति थे, जहां गवर्नर थे, जहां सारे मंत्री थे। वो कौन था मंडल आयोग की अमलबजावनी कराने की बात करने वाला? क्या तुम भूल गए हो? वो भुजबल साहब थे। और उन्हीं की वजह से शरद पवार जी ने जो उनको पर प्रेशर डाला और उन्होंने 93 के अंदर कहा कि साहब नहीं, इसमें अमलबजावनी करना चाहिए। शरद पवार जी को इल्जाम लगाया जाता है कि उन्होंने चुपके से जाति के आवाज डाल दिया। ऐसा नहीं है, मैं साक्षी हूं, मैं गवाह हूं कि वहां पर 2 मिनट से बोलो, मैं साक्षी हूं। भुजबल साहब ने कहा नहीं साहब, पूरे महाराष्ट्र के सब पक्ष के लोगों को बुलाओ और उनको पूछो कि मंडल कमीशन की अमलवारी कैसी होना चाहिए। मंत्रालय के छठे माले पर खचाखच अन्ना साहब टांगे थे, गोपीनाथ मुंडे थे, पुंडकर साहब थे, सब थे। भुजबल साहब स्टेज पर बैठे हुए थे। पूछा गया सबसे कि अमलबजावनी ऐसे चुपके से नंबर नहीं आए, ऐसे चुपके से नंबर नहीं चले गए। भुजबल साहब शरद पवार जी के कान में कह रहे थे और शरद पवार जी सबको कह रहे, और सब ने अपने, उस वक्त किसी ने मराठा की बात नहीं की। वो कौन थे? वो भुजबल साहब थे। भूल गए आप? भुजबल साहब ने पूरे महाराष्ट्र के पूरे पक्ष के लोगों को बुलाया था। छठे माले पे हुई और उसके बाद अमलबजावनी की बात हुई। लोग कहते हैं कि नाम अंदर से दाखिल कर दिए गए। मुटात्कर समिति और खत्री कमीशन से 1993 से 2000 में 1 से 7 अहवाल गवर्नमेंट को, शासन को पेश किए थे, जिसमें 226 जमातों का, जातों का उन्होंने उल्लेख किया था, मगर गवर्नमेंट ने सिर्फ 46 जातों को इंक्लूड किया। लोग बोलते हैं ऐसे ही आ गए, ऐसे ही आ गए, ऐसा ही घुसड़ दिए। कमीशन, अरे कमीशन का मैं गवाह हूं। हमारे पास सांगली में महावत का महावत बन गया महावत। हमने कमीशन के चेयरमैन को ले गया, बताइए देखिए हाथी पर अंकुश रखने वाले लोग, असवल वाले लोग घरों ले जाकर के इंस्पेक्शन हुआ। जब ये सब जमातें उसमें इंक्लूड हो गई, मैं अब ज्यादा टाइम नहीं लूंगा, मगर मैं ये कहता हूँ कि अमलबजावनी जो लोग कहते हैं मंडल और कमंडल की बात, अगरचे महाराष्ट्र में मंडल आयोग की अमलबजावनी हुई है तो वहां एक ही शख्स है जिसका नाम है छगन भुजबल जी। छगन भुजबल जी, छगन भुजबल जी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी। धन्यवाद। यानंतर ओबीसी राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष माननीय बबनरावजी तावडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा। तायवाडे साहेब। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी। आजच्या या ओबीसी एल्गार महामेळाव्याचे अध्यक्ष आमचे मित्र माजी आमदार प्रकाशजी शेंडगे साहेब आणि ज्यांचं ऐकायला आम्ही या ठिकाणी सर्व एकत्रित जमलेले आहोत, ते आमच्या ओबीसी समाजाचे सर्व आधारस्तंभ, आमच्या सर्वांचे ओबीसी योद्धा माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, विचारपीठावरील सर्वच ओबीसी नेते, राजकीय नेते, सामाजिक नेते आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व ओबीसी बंधू भगिनींनो, युवा युवतींनो, आज मागील 3 महिन्यापासून या राज्यामध्ये हा जो 2 समाजामधला संघर्ष या ठिकाणी सुरू आहे, एका बाजूला ते मागणी घेऊन लढत आहेत, आम्ही सर्व या विचारपीठावर बसलेले ओबीसी आणि समोर बसलेले सर्व ओबीसी, आम्हाला जो संविधानिक अधिकार मिळाला आहे तो संरक्षित करण्याकरिता, तो अबाधित ठेवण्याकरिता संघर्ष करीत आहोत, हे पहिले आपण लक्षात ठेवायला पाहिजे।
मित्रांनो, नेहमी असं म्हटलं जाते की 70 वर्षामध्ये आमचं ओबीसींनी चोरलं, ओबीसींनी चोरलं, ओबीसींनी चोरलं. काय चोरलं? मागच्या वेळेस भुजबळ साहेबांनी पूर्ण इतिहास सांगितला होता की 1967 पासून आजपर्यंत हे कुठंच नव्हते. मंडल आयोग जेव्हा लागू झाला त्या मंडल आयोगाच्या अहवालामध्ये मराठा कास्टला सुपर कास्ट म्हटलेला आहे, फॉरवर्ड कास्ट म्हटलेला आहे. आणि आताच आमचे अन्सारी साहेब सांगत होते कि 1994 से लेके आज तक 6 अहवाल 7 रिपोर्ट हो गए, 7 एका पण अहवालामध्ये त्यांना मागास सिद्ध झालेलं नाही. मग या ओबीसीनी काय चोरलं हे पहिले आंदोलनकर्त्यांनी सिद्ध करायला पाहिजे. आणि तुम्ही आमच्यावरती खोटे आरोप लावता आणि मग आमचे नेते जर तुमच्याविषयी एखादा शब्द बोलत असेल तर त्यांना शिवीगाळ करण्याचा आणि त्यांची इज्जत उडवण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. आता हा ओबीसी जागा झालेला आहे. आमच्या नेत्यावरची जो कोणी आग उडेल त्याची आग डोळा काढून घेण्याची ताकद या ओबीसी मध्ये आहे. आणि मग याच्या पुढे कोणी तशी हिम्मत करू नये. मित्रांनो, अंसार साहब 3-4 दिन से सुन रहा हूं, क्या बोल रहे हो? ज्यांच्या म्हणजे काय म्हणतात त्याला ताकद नाही आहे त्यांच्या हाताखालती आम्हाला अवकात, लायकी, आमची लायकी काढून राहिले. हे कोण आमची लायकी काढणार आहे? यांना कोणी अधिकार दिला आमची लायकी काढायची? म्हणजे हे सोडून उरले कोण हो? ओबीसी, एससी आणि एसटी तिन्ही धर्माचा अपमान करून राहिला तो कोण? जरांगे होतो. आपण सर्व मिळून त्याचा निषेध करायला पाहिजे. अबे आमची लायकी नाही तर आमच्या पंक्तीत काय येऊन राहिला? आमची लायकी नाही तर आमच्या पंक्तीत कशाला येऊन राहिला? तुला आमची लायकी काढायची म्हणजे अवकाश नाही, तू काढायला नाही पाहिजे. आणि म्हणून तुझा आम्ही निषेध करतो. सर्व या राज्यातील ओबीसी, एससी आणि एसटी या तिन्ही धर्माच्या वतीने मी या जरांगेचा जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो. आणि अशा प्रकारची हिंमत जर याच्या पुढे करेल तर या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याचं फिरणं बंद करू. आमची ताकद अजूनपर्यंत पाहिलेली नाही. आम्ही आतापर्यंत चूप होतो. आम्ही ओबीसी शांतपणे जगणारे लोक आहोत. पण ज्या दिवशी आमचा अपमान व्हायला सुरुवात होईल, आपण लोक अपमान सहन करणार का? करणार का? आणि म्हणून यानंतर या ओबीसीच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली तर त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. अरे आम्ही 400 जातीचे 60% लोक आहोत या महाराष्ट्रात. एकटे हे 5-25 लोक नाही आहे, 60% लोक आपण आहोत. आणि आमचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. याची त्या जरांगेने दखल घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही सर्वस्व झाले. तिसरी गोष्ट, काल की परवा बोलताना एका ठिकाणी तो असा बोलला की 32 लाख नोंदी सापडल्या आणि 32 लाख गुणलेला 100 म्हणजे एवढे नवीन मराठे या ओबीसी मध्ये आले. किती मूर्ख आम्हाला बनवत आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवा, ह्या ज्या 32 सन्माननीय भुजबळ साहेब हे सारासार आम्हा ओबीसींना चुत्या मूर्ख बनवत आहेत. की ज्या 32 लाख नोंदी सापडल्या, मी परवा संदीप शिंदे साहेबांना भेटलो. त्यांना म्हटलं तुम्ही 13 ठिकाणी नोंदी शोधून राहिलेले आहेत, माझं एकट्याचं नाव 10 ठिकाणी आहे. मग हे 10 ठिकाणी असलेलं नाव 9 ठिकाणून कमी करणार की नाही? अशा प्रकारे पूर्ण 32 लाख लोकांची स्क्रुटिनी करा. एका माणसाचं एक नाव राहील अशा प्रकारे यादी तयार करून जाहीर करा. ती 15 लाखाच्या वर येणार नाही. आणि 15 लाखापैकी आम्ही 15 लाखांनी सर्टिफिकेट घेतले आहे, नव्यानं काहीच नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यांच्या भूलथापाला बळी पडू नका. याच्याच करता मी सांगतोय की कोणाच्याही भूलथापाला बळी पडू नका. आपल्यामध्ये कोणालाही आम्ही शिरका होऊ देणार नाही. आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणार म्हणजे करणार. आणि ते रक्षण करण्याकरता आणि आपल्या सर्वांना हिम्मत देण्याकरता, आपल्या सर्वांची हिम्मत वाढविण्याकरता या ठिकाणी या विचारपीठावर सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहे. आपण एकटे नाही आहात, आपल्यासोबत ही संपूर्ण विचारपीठावरील ओबीसी मंडळी आहे. याची आपण दखल घ्यावी. आणि सन्माननीय भुजबळ साहेब ज्या ताकदीने त्यांचा प्रतिकार करीत आहे त्याच्यापेक्षा डबल ताकदीने याच्या पुढे
करतील. आम्ही सर्व तुमच्यासोबत अहोरात्र राहू, ही ताकद आपल्याला देऊ असा विश्वास आपल्याला या ठिकाणी घेतो आणि आपली रजा घेतो. जय ओबीसी. धन्यवाद. जे या टावरवर साऊंड सिस्टीमवर चढले त्यांना कृपया विनंती आहे खाली या, नाही तर आपला सगळा कार्यक्रम फेल होऊन जाईल. साऊंड आपला त्या ठिकाणी आहे, कनेक्शन आपला आहे. या ठिकाणी आपल्याला प्रकाश अण्णा शेंडगे आणि भुजबळ साहेबाला ऐकायचं असेल तर थोडं आपण खाली उतरा आणि पोलीस प्रशासनाला मदत करा. यानंतर भटक्या विमुक्तांचे नेते, या महाराष्ट्राचा बुलंद आवाज लक्ष्मणराव गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला बुलंद आवाज हिंगोलीच्या मैदानातून करावा. साहेब, आमचे जनमोर्चेचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, सर्व आदरणीय उपस्थित ओबीसीचे सर्व नेते, आणि आज संविधान दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी आज सुरुवात करतो. मित्र हो, अनेक आपले लोक बोलणार आहेत, तुम्ही उन्हात आहात. मी एवढंच सांगेन, मराठा प्रस्थापित मराठ्यांनी काय पाप केला असेल तर भटक्या विमुक्ताच्या लोकांना 70 वर्षे उन्हामध्ये तळपट ठेवलं, त्याचा तळतळाट ह्यांना लागल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यांचा एक माणूस येणाऱ्या काळात निवडून येणार नाही. कारण भटक्या विमुक्तांच्या लोकांना स्वातंत्र्याच्या 5 वर्ष 16 दिवसांनी स्वातंत्र्य मिळाल्यामुळं महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक संविधानाच्या बाहेर ठेवण्याचं पाप महाराष्ट्राच्या या मराठा राजकर्त्यांनी करून वडार, कैकाडी, रामोशी, बेरड, उचले, टकारी, नंदी बैलवाले, घिसाडी यांना गावाच्या बाहेर जाणीवपूर्वक ठेवलं. आता कुठं ओबीसी मध्ये आम्ही आलो तेव्हा आता आम्हाला म्हणतात तुम्ही गावगाड्यात येऊ नका. आता कुठं ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदला भटक्या विमुक्ताचे, बंजारा समाजाचे, वडराचे लोक निवडून येवल्याला यांना देखवाना झालं. म्हणून जे लोक मंडल आयोग लागू केल्यानंतर घरदार जाळत होते, सर्व गोरगरिबांना मारत होते, त्यांचे घर जाळत होते, आता तेच मंडल आयोग मध्ये येण्याची मागणी करत आहेत. हा उलटा प्रवास मराठ्यांनी का महाराष्ट्रात सुरू केला? मी या निमित्ताने एवढं सांगतो की भुजबळ साहेबांना जी तुम्ही टार्गेट करत आहात, तुम्हाला वाटतं की या लोकांना गावगाड्यामध्ये दाबून ठेवलं, एक भुजबळाला जर डॅमेज केलं तर सर्व ओबीसी समाज दबून राहील, गावामध्ये गुलामासारखा राहील. ही जी तुमची नीती आहे येणाऱ्या काळात आम्ही हाणून पाडू. शेवटी मी एकच सांगतो तुम्हाला मंत्र, तो मंत्र आहे, जर तुम्ही कुणबी मराठा म्हणून जर सर्टिफिकेट काढला असाल तर आता भटक्या विमुक्ताच्या लोकांनी जे लोकांनी कुणबी सर्टिफिकेट मराठ्यांनी घेतलं त्यांना गावाच्या दारासमोर आडवा आणि त्याच्यासोबत डुक्कर, गाढव आणि शिकारीचे कुत्रे त्यांच्या हातामध्ये द्या आणि गावामध्ये एक फोटो काढा की आजपासून हा कुणबी मराठा भटक्या विमुक्तांचे गाढव, डुकर